आजवर कधी असा क्षण येईल याची मी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती, पण अखेर तो क्षण मला दिसलाच। पर कधीतरी योदिस यावा असं मला नेहमीच वाटायचं। आज देवांसंग आपण दोघी बी जाणार। पुण्यांदा अशी वेळ कवा येणार म्या योदिस कधी बी विसरायची नाही। ज्या इंद्रदेवांनी तुला आणि यांना स्वर्गलोकात येण्याचे आमंत्रण दिले आहे त्यांनीच मला देखील आमंत्रण दिले आहे आणि म्हणून मी येते। त्यांनी तुम्हासनी आमंत्रण दिलं आहे तेव्हा आता म्या काय बोलणार? मी येऊ नये अशी तुझी इच्छा आहे का? म्या तसा कवा बी विचार करणार नाही आणि देवासनी बी हे ठाव आहे। खरोखर हा क्षण अत्यंत विलक्षण आहे। भविष्यात काय घडणार आहे त्यापेक्षा केवळ आत्ता या क्षणी काय घडणार आहे याचा मी विचार करते आहे। म्या बी माझ्या मनात कुणाबद्दल बी राग नाही बघा। माझं देव मला मिळालं, माझ्या जन्माचं सार्थक झालं आहे। अजून काय बी न ग मला। आता त्या स्वर्गलोकात काय काय घडणार आहे याची मला देखील उत्सुकता आहे आणि भविष्यात जे घडणार आहे त्याच्या खुणा मला त्या स्वर्गलोकात निश्चित सापडतील याची मला खात्री आहे आणि तसे वचनही मला मिळाले आहे। तुम्हासनी तत काय बाय खून सापडली तर माझं भाग्यच समजेन म्या। तुम्हासनी काय बाय आठवलं तर त्या पायी मला बी म्या कोण हाय हे समजलच की। पर असं बी होईल का तुम्हासनी काय बाय खून समजायच्या अगोदरच मला माझ्या अगोदरच्या जन्माची खून तत मिळेल? कोणाच्या हाती काय लागेल हे आता लवकरच कळेल। म्हाळसा, बानू, तिथे स्वर्गलोकात काय घडणार आहे याची जशी तुम्हा दोघींना उत्सुकता आहे तशीच ती मला देखील आहे। तेव्हा फार काळ इथे व्यतीत न करता स्वर्गलोकी त्वरित प्रस्थान करणे उचित ठरेल असे मला वाटते। म्हाळसा, बानू, चला। अहो, अजून आले कसे नाही सर्व? शची देवी, थोडा धीर धरा, सर्वजण येतीलच। देवा, या स्वर्गलोकामध्ये मी इंद्रदेव आणि माझी पत्नी शची आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तुम्ही आमच्या आमंत्रणाचा मान राखून स्वर्गात आलात, आम्हाला खूप आनंद झाला आहे। आपल्या आग्रहामुळे हा सुंदर योग आला आहे।
देवा, आता आपण मुख्य प्रासादात प्रवेश करूया. देवा, आसनस्थ व्हावा. श्री म्हाळसादेवी, स्वर्गलोकातला हा मुख्य राजप्रासाद. इथूनच मी सर्व सृष्टीचे संचालन करतो. अर्थात त्रिमूर्तींच्या कृपाशीर्वादाशिवाय ते सर्वथा अशक्य आहे. त्यांनी मला ज्या दिव्य शक्ती दिल्या आहेत त्यांच्या बळावरच मी दैत्यांपासून पृथ्वीचे आणि स्वर्गलोकाचेही अनेकदा रक्षण केले आहे. त्यांच्यामुळे पंचमहाभूतेही माझ्या आज्ञेत आहेत. माझी इथे सूर्यदेवांशी भेट होऊ शकते का? तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण कराल? अवश्य. देवी, कृपया आपण मला नमस्कार करू नये. उलट पक्षी आपण माझाच नमस्कार स्वीकार करावा. तुम्हाला आजपर्यंत मी पृथ्वीवरून पाहत आले आणि आज मी तुम्हाला इथे प्रत्यक्षात जवळून पाहते आहे. मी आजपर्यंत केलेल्या साधनेचे फळ मला मिळाले आहे. तुमच्या समोर प्रकट होण्यासाठी मला सौम्य रूप धारण करावे लागले. तुमच्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो. आपण आज्ञा करताच मी आपल्या सेवेशी येईन. बानू, तू जिथे राहायचीस त्या प्रासादात मी तुला घेऊन जाते. बानू, तू शची देवींसोबत जाऊ शकतेस. देवा, आज आपल्याला भेटायला एक विशेष देव आले आहेत.
शुभम भवतु. आपल्या दर्शनाची अभिलाषा म्हणून इथवर आलो. आज्ञा असावी. देवी, मी आपल्याला आपल्या प्रासादात घेऊन जातो. म्या हत लहानाची मोठी झाले यावर अजून बी विश्वास नाही बसत आहे माझा. तर खाली जमिनीवर समध्यासनी स्वर्ग लोकाचं एवढं कौतुक कशापाय वाटतंय ते आता समजतंय मला. या स्वर्गातच लहानाची मोठी झालीस तू, पण तुझा भाग्यविधाता कोणी निराळाच आहे. हा अपमान यांना असह्य झाला आणि यांनी तुला मारण्याचे आदेश दिले. पण परम नियतीच्या मनात काहीतरी निराळच होतं. तुझ्या जगण्याला एक अर्थ होता आणि तो काय ते आता मला कळतंय. तो काय आहे माय? श्री खंडेरायांशी तुझा विवाह होणार हे विधिलिखित होते. त्यासाठीच माझा जन्म झाला आहे असं मला वाटतंय. नाहीतर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? तुला एकच विनंती आहे माझी. माय, अगं विनंती कसली करतीयस? म्या कुणी मोठी नाही. नाही कशी? श्री खंडेरायांची पत्नी आहेस तू. बानू, शक्य झाल्यास यांना क्षमा कर. त्यांना त्यांच्या कृत्याचा निश्चितच पश्चाताप झाला आहे. वय, अगोदर मला त्यांच्याबद्दल काय बी वाटत नव्हतं, पर मग मला कळलं का म्या त्यांच्याविषयी राग धरणं बरोबर नाही. आता मला त्यांच्याबद्दल काय बी राग नाही बघ. खरं तर मला सुद्धा तुझ्याशी बरंच काही बोलायचं आहे बानू. तुझा गतजन्म हा स्वर्गातला नाही हे सत्य आहे, तर तुझा गतजन्म कैलासात दडलेला आहे. म्हणजे तुला समजा ठाव आहे माय? हो, जेजुरीत तुला भेटले तेव्हा कित्येकदा मला मोह झाला तुला सांगण्याचा, पण नारद मुनींनी मला थांबवलं. मी असे करणे म्हणजे शिवलीलेत हस्तक्षेप करणे ठरेल आणि आता मला श्री महादेवांच्या क्रोधाचे कारण व्हायचे नाही. मी तुला याबद्दल काही सांगेन की काय या विचाराने म्हाळसादेवी अस्वस्थ होत्या आणि म्हणूनच तुमच्या बरोबर त्या इथे आल्या. ठाव आहे मला. आणि आज या स्वर्गामध्ये त्यासनी त्यांच्या गतजन्माची काय बाय खून मिळणार आहे हे बी मला ठाव आहे. देवा, देवी, या अंतःपुरामध्ये आपल्या विश्रामाची व्यवस्था केलेली आहे. आपण विश्राम करावा. साऱ्या सृष्टीचे संचालन ज्या स्वर्गातून होते तिथे येऊन मला आज अत्यंत आनंद झाला आहे आणि हे सारं तुमच्या कृपा आशीर्वादामुळे घडते आहे.
म्हाळसा केवळ मीच नाही, तर आम्ही त्रिमूर्तींनी या सृष्टीच्या संचालनासाठी काही नियम घालून घेतले आहेत आणि त्यामुळेच हे सर्व घडते आहे. आपल्याला इथे येऊन बराच अवधी झाला आहे. होय म्हाळसा, तुला काही सांगायचे आहे का? हेच की हा स्वर्ग, इथले वैभव, ऐश्वर्य, या साऱ्या गोष्टींचं दर्शन घडले खरे, पण मला माझ्या गतजन्माविषयी जी खूण मिळणार आहे ती अजून काही मिळाली नाही. तुला असे खरंच वाटते? हो, नाहीतर एका क्षणात मला ते कळालं नसतं का? आणि मला ते कळेल असे वचनही तुम्ही मला दिले आहे. इथून पुन्हा जेजुरीला जाण्याआधी मी तुला जे वचन दिले आहे ते वचन पूर्ण होईल.